नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला चॅप्टर 5 दॅट इज मॅथ क्लास इन जावा. सो काय असतो हा मॅथ क्लास? मॅथ क्लासमध्ये काही मेथड्स असतात जेणेकरून आपले कॅल्क्युलेशन्स हे खूप इझिली होतात. सो चला काही त्या मेथड्स बघूयात. सो इथे सर्वात आधी आहे मॅथ डॉट मॅक्स. मॅथ डॉट मॅक्सचं काम काय असतो? आपल्याला 2 नंबरमधून मॅक्स काढून देणे. जसं की इथे आपण घेतलं आहे मॅथ डॉट मॅक्स 5,10. सो यामधला सो या दोघांमधला मॅक्झिमम कोणता आहे? 10. सो आपल्याला आउटपुटमध्ये काय मिळणार? 10. सो तेच दिलं आहे. द मॅथ डॉट मॅक्स एक्स कॉमा वाय मेथड कॅन बी यूज टू फाइंड दी हायेस्ट व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. दोघांपैकी जी हायेस्ट व्हॅल्यू असेल मॅथ डॉट मॅक्स काढून देते आपल्याला. सेकंड असते मॅथ डॉट मिन. मिन म्हणजे मिनिमम, तेच असते, फक्त यात मिनिमम नंबर आपल्याला आउटपुटमध्ये मिळते. सो इथे आउटपुटमध्ये काय मिळणार आपल्याला? 5. गॉट इट. ताज असतो मॅथ डॉट SQRT स्क्वेअर रूट एक्स. सो हा काय करून देतो आपल्याला? स्क्वेअर रूट काढून देतो. जर की ते 4चा स्क्वेअर रूट काय असणार? 2. हा 2 कसा आला? दादा आम्हाला एवढं तर स्क्वेअर रूट काढता येतं. सो ओके. सो याचा फायनली आउटपुट काय येणार? 2. सो मॅथ डॉट स्क्वेअर रूट काय काढून देतो आपल्याला? स्क्वेअर रूट काढून देतो. गॉट इट. ताज असतो मॅथ डॉट ABS म्हणजेच ॲब्स, म्हणजेच तुमचे 6 पॅक. नाही, ABS म्हणजे असते तो ॲब्सोल्यूट पॉझिटिव्ह व्हॅल्यू काढून देतो आपल्याला. जसं की इथे आपण एक्झाम्पलमध्ये घेतलं आहे मॅथ डॉट ABS -4.7. सो याचा आउटपुट काय मिळणार आपल्याला? या नंबरचा ॲब्सोल्यूट पॉझिटिव्ह, जे की आहे 4.7. समजा तुम्ही हाच फॉर्म्युला वापरला आणि ते लिहिलं असतं 7.2. सो त्याचा आन्सर काय आला असता आपल्याला? 7.2. जर इथे आपण घेतलं असतं 5, सो आपल्याला आन्सर काय मिळाला असता? -5. नाही, ॲब्सोल्यूट पॉझिटिव्ह म्हणजेच 5. सो मॅथ डॉट ABS काय करतो आपल्याला? ॲब्सोल्यूट पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ एक्स काढून देतो. समजलं? ताज असतो मॅथ डॉट पाव, जो तुम्ही वड्यासोबत खाता. वड्यासोबत खाता का? नाही, तो वडापाववाला पाव नाही. हा असतो पॉवर. मॅथ डॉट पॉवर म्हणजेच एक्स रेस टू वाय. तेच दिलं इथे, एक्स रेस टू दी पॉवर वाय, म्हणजे एक्स रेस टू दी पॉवर वाय. इथे एक्स आहे व्हॅल्यू 2 आणि 8 आहे त्याची व्हॅल्यू रेस टू वाय, म्हणजेच याची व्हॅल्यू काय झाली? 256. बरोबर आहे ना? हां. सो मॅथ डॉट पॉवर काय काढून देतो आपल्याला? स्क्वेअर म्हणजेच रेस टू दी पॉवर काढून देतो. गॉट इट? गुड. ताच असतो मॅथ डॉट रँडम. सो मॅथ डॉट रँडमचा फंक्शन काय असतो? तो आपल्याला काय काढून देतो? 0.0 टू 1.0 मधले कोणते पण रँडम नंबर, जसं की 0.2, 0.8, 0.3421, 0.5268 असे हा रँडम नंबर आपल्याला काढून देतो. बट समजा जर आपल्याला 1 to 100 पर्यंत नंबर सपोज रँडमली काढायचे असतील, तर त्यासाठी आपण वापरतो फॉर्म्युला. काय? तर एक व्हेरिएबल पहिले डिक्लेअर करून टाका, इंट रँडम नेम, रँडम नंबर इक्वल्स टू, परत डेटा टाईप इंट मॅथ डॉट रँडम आणि इंटू 101. सो याची रेंज काय पडणार आपल्याला? 0 to 100 पर्यंत. तर हे असते आपल्याकडे राउंडिंग मेथड्स. मॅथ क्लासमध्ये आपल्याला मिळतात राउंडिंग मेथड, जसे की मॅथ डॉट राउंड, मॅथ डॉट CEILC आणि मॅथ डॉट फ्लोर. सो मॅथ डॉट राउंड काय करते? राउंड्स टू द नियरेस्ट इंटीजर. सपोज तुमचा इंटीजर आता इथे आपण घेतला आहे 4.6. सो इथे करूया आपण 4.5 आणि इथे ठेवूया आपण 4.5. ओके, 4.5 आणि इथे काय दिलं आहे? 4.6. 4.6. सो हा 4.6 कोणाच्या नियरेस्ट आहे? 5च्या. सो आपल्याला आउटपुट काय मिळणार? 5. गॉट इट? ताज असतो मॅथ डॉट सील. तो काय करतो? तो राउंड्स अप करतो. रिटर्न्स दी स्मॉलेस्ट इंटीजर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एक्स. म्हणजेच सपोज इथे आपण 4.1 दिला आहे, म्हणजे याचाच नेक्स्ट इंटीजर कोणता येणार? राउंड अप म्हणजेच मोठा नंबर. सो आपल्याला मिळणार 5. सो तेच इथे दिलं आहे आउटपुटमध्ये 5. सपोज इथे 3.9 असता तर आपल्याला काय मिळालं असतं?
ऑब्वियसली 4 आणि 3.2 असता तर तरी पण 4, कारण राऊंड अप करायचं आहे. म्हणजे येणारा नंबर, नेक्स्ट नंबर कोणता असणार तो. त्याच्याच अपोजिट असतो मॅथ डॉट फ्लोअर. तो काय करतो, राऊंड डाऊन करतो. रिटर्न्स दी लार्जेस्ट इंटिजर लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स, म्हणजेच 4.9. तर त्याचाच मागचा नंबर कोणता झाला, 4. आणि 3.4 असेल तर उलटा जायचे, म्हणजेच 3. सो आपल्याला आउटपुट काय मिळणार इथे, 3. याचा आउटपुट 3 नाही, हा मिळणार आपल्याला आउटपुट 3. गॉट इट, गुड. चला या सगळ्यांना आपण व्ही एस कोडवर रन करून बघूया. सो आता आपण आलो आहेत आपल्या व्ही एस कोडवर, जिथे आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन म्हणजेच प्रिंट करणार आहोत काय, तर मॅथ डॉट मॅक्स 5,10. सो इथे आपला आन्सर काय आपण काढला होता, मॅथ म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजेच 10, इथे 10 येणार. सेकंड काय, मॅथ डॉट मीन. सो मिनिमम नंबर कोणता इथे 5 आणि 10मध्ये 5. सो आपल्याला आउटपुट काय मिळणार, 5. सेकंड त्याच्यानंतर आहे आपल्याकडे स्क्वेअर रूट ऑफ 4, काय होतो 2. सो आपल्याला आउटपुटमध्ये काय मिळणार 2. त्याच मॅथ डॉट ए बी एस, ए बी एस म्हणजे 6 पॅक नाही तर ॲब्सोल्यूट पॉझिटिव्ह. सो -4.7च्या जागेवर आपल्याला काय मिळणार 4.7. त्याच मॅथ डॉट पी ओ डब्ल्यू, पाव म्हणजेच 2 to the power 8. आन्सर काय मिळणार आपल्याला 256. आणि तसं असतो मॅथ डॉट राऊंड. राऊंड काय, नियरेस्ट इंटिजर जवळ तो आपला राऊंड अप करतो, म्हणजे 4.6 आहे विच इज क्लोज टू 5. सो आन्सर काय येणार 5. ताज असतो मॅथ डॉट सील. हा काय करतो, राऊंड अप करतो. नेक्स्ट नंबर कोणता आहे तो बघतो, म्हणजेच 4.1चा नेक्स्ट नंबर काय येणार आपल्या 5. सो आपल्याला इथे आन्सर मिळणार 5. तसाच मॅथ डॉट फ्लोअर म्हणजेच राऊंड डाऊन करतो. सो तो काय करतो, आपल्याला त्याचा प्रिव्हियसचा इंटिजर ॲज अन आउटपुट देतो. 4.9चा काय येणार 4. चला बघूयात आपले आउटपुट काय येतात. तर सो जावा सी मेन डॉट जावा हे केलं आपण कंपाईल. आता करूयात प्रिंट जावा मेन. ओके, सो इथे आपल्याला आउटपुट बघायला मिळत आहे. सर्वात आधी आला मॅक्स 10, 5, स्क्वेअर रूट 2, ॲब्सोल्यूट आला आपला 4.7, 2 to the power 8 म्हणजेच 256. त्यानंतर राऊंड केला तर 5, परत सील म्हणजे राऊंड अप, नेक्स्ट नंबर म्हणजेच 5 आणि राऊंड डाऊन म्हणजे 4. गॉट इट. आपण अजून एक बघितला होता मॅथ डॉट रँडम म्हणून. चला त्याला बघूयात. लेट मी इरेज दिस. ओके, मॅथ डॉट रँडम ब्रॅकेट. सो इथे याला करूयात आपण सेव्ह, Ctrl+S. सो याची आपल्याला रेंज काय माहिती होती 0.1 to 0.1.0 म्हणजे 0.1 to 1च्या मधात आपल्याला रँडम नंबर तो काढून देणार. चला परत याला कंपाईल करूयात आणि रन करूया. सो जावा मेन. सो इथे आपल्याला आउटपुट मिळाला आहे 0.458. चला परत रन करून बघूया रँडम नंबर जनरेट होतो की नाही तर. सो सेकंड टाइम इथे आला आहे 0.104. परत एकदा करून बघूयात. आता आला आहे 0.409. गॉट इट. हा झाला रँडम. आणि आपण अजून एक फॉर्म्युला बघितला होता ज्यात आपण 1 to 100 नंबर्स रँडमली काढले होते. सो तो फॉर्म्युला काय होता, आठवते तुम्हाला? नाही ना, मला आठवते. इंट पहिले आपण डिक्लेअर करूया रँडम नंबर म्हणून एक व्हेरिएबल. त्यानंतर आपला होता डेटा टाईप ब्रॅकेटमध्ये. त्यानंतर होता आपला फॉर्म्युला दॅट इज मॅथ डॉट रँडम ब्रॅकेट आणि मल्टिप्लाय बाय 101. आय गेस दॅट्स राईट. आणि इथे आपल्याला प्रिंट करायचा आहे रँडम नंबर. ओके, सो चला इथे प्रिंट करूयात रँडम नंबर. चला याला सेव्ह करूयात आणि परत रन करून बघूयात. ओके, सो जावा सी मेन डॉट जावा हा झाला आपला कोड कंपाईल. आणि आता रन करूयात जावा मेन. ओके, सो इथे आपला 31 नंबर जनरेट झाला आहे. रँडम नंबर जनरेट झाला आहे. परत एकदा करूयात 54. गॉट इट.
सो हे होतं आपलं मॅथ क्लास इन जावा. नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत इफ एल्स इन जावा.